भाई तुमच्याबरोबर मदतकारांनी जो एकच वस्तू मिळते, पण निवडणुकीची आचारसंहिता संपली, जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या की नंतर 5000 लोकांना आपल्या जिल्ह्यामध्ये कसा लाभ मिळेल, भलेही प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही जाऊ, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा मुख्यालय शेवटी, पण तरी सुद्धा जे जे बिचारे अपंग असतील त्या सर्वांना आपण हा टाकला, हा जिल्ह्याच्या जनतेच्या सोयीसाठी टाकला. माझं स्वतःचं ओपिनियन असं होतं की जास्त पॉश होऊन गेला होता, म्हणून लोकांना असं वाटत होतं की इथं बिल जास्त येईल. मी त्याच्यासाठी आता एक केंद्र सरकारची कंपनी आहे, त्या कंपनीचे हे डॉक्टर आहेत. आतापर्यंत आपण आपल्या जिल्ह्यामध्ये भांडे वाटायच्या कार्यक्रमामध्ये फक्त भांडे घ्यायला प्राधान्य देतो. भांडे काही लोकप्रतिनिधींनी असं वाटलंय जसं त्यांच्या घरची शेती विकून तुम्हाला भांडे देऊन राहिले, पण त्या भांड्याची योजना ही सरकारची होती. पण भांड्यापेक्षा माझी तुम्हाला विनंती आहे की तिचा जॉब कार्ड मिळतो, जॉब कार्ड कामगार कल्याण मंडळाचा, बघा जय हरी, जॉब कार्ड मिळतो, जॉब कार्ड. त्या जॉब कार्ड तुम्ही ज्याच्याकडे 1 रुपयामध्ये जर तो त्याचं रिन्युवेशन संपलं असेल, 1 रुपया भरायचे, त्याला रिन्युवेट करा. ते जॉब कार्ड ज्याच्याकडे, त्याच्या घरामध्ये जर 5 माणसं असतील तरी सुद्धा त्या 5 माणसांचा फुकटात इलाज याच दवाखान्यामध्ये होणार आहे, अशी योजना आपण आणलेली आहे. बरोबर आहे. माझी विनंती आहे, आता तर ते सर्वांची औषध सुद्धा फुकटात देतात आहे. फक्त ज्याच्याकडे कांसाला भांड्यापेक्षा, भांडे तर 2-4 हजारचे भांडे आहेत ते, पण आमच्या मुलाचं उच्च सरकार पैसे देत आहे. आमच्या आरोग्याची सुद्धा कुटुंबाची काळजी सरकार घेत आहे आणि त्याच्यासाठी आमचं हॉस्पिटल आम्ही या कंपनीला MOU केला आहे आणि भविष्यामध्ये या कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला कॅम्प होतील. शहाद्याचे पेशंट बी नंदुरबारला येतील आणि या नंदुरबारच्या हॉस्पिटलमध्येच त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करायची असेल, पुढील औषधोपचार करायचे असतील तरी इथं होतील. पूर्ण जिल्ह्याचे पेशंट आपल्या हॉस्पिटलला येतील आणि त्यांच्यावरती उपचार होतील, ते पण फुकटात. एवढी सोय महाराष्ट्रामध्ये कुठं नसेल तेवढी सोय आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये, नंदुरबार शहरामध्ये छत्रपती हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण करून दिली आहे. जनतेने त्याचा लाभ घ्यावा. जनतेला लाभ मिळाला तरी आमचं हॉस्पिटल बांधायचा उद्देश पूर्ण होईल असं मला वाटतं. कारण आम्ही पैसे कमवायला हॉस्पिटल बनवलंच नाही. मी स्वतःसुद्धा आजारी होतो, तुम्हाला माहिती आहे, आज बी आजारीच आहे. आज बी मला कॅन्सरची गाठ आलेली आहे लंग्समध्ये, पण एकदम रुबाबाद मैदानामध्ये फिरतोय. नाही तर कॅन्सर ऐकलं तर लोक खाटलं धरून घेतात. पण मी आजही 1 महिना झाला किमो पण घेतोय, 4 किमो घेऊन आलो, तरी सुद्धा सभा बी करतोय, काही होत नाही. परमेश्वराचे आशीर्वाद राहिले. आपण चांगलं काम केलेलं असलं तर तो आपल्याला वाचवतोच, याचा अनुभव मी घेतलेला आहे. आणि म्हणून काय चिंता करायची नाही, आजाराचं जास्त हे करायचं नाही. नाही डॉक्टर लंग्सबद्दल, आपलं लिव्हरबद्दल काय तरी बी एकदम रुबाबाद आहे. तर तुम्ही तर चांगलेच आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, समाज बांधवांना राहायचं, काय काळजी करायचं नाही. परमेश्वराने आपली तारीख ठरवली आहे. बटे सिंग भैया मला कायम सांगायचे की तारीख काय आहे, उसी दिन जाऊंगा, उसके पहिले जाऊंगा ही नाही. आणि हेच खरं आहे, तारीख आपली ठरलेली आहे. आपण सगळे जण चांगलं राहा, चांगलं जगात हिम्मत ठेवा, परमेश्वराची आराधना करा, परमेश्वराचं दर्शन करा. रोज सकाळी परमेश्वराला नमस्कार घाला, काहीच होत नाही. मी पण घरातून बाहेर निघायच्या पहिले परमेश्वराला नमन केल्याशिवाय बाहेर निघत नाही. बाहेर किती बी गर्दी असली तरी पहिले परमेश्वराचे आशीर्वाद घ्यायचे आणि त्याच्यानंतरच घरातून बाहेर पडायचं. तुम्हालाही परमेश्वर चांगलं आरोग्य देईल, तुमची प्रकृती चांगली ठेवेल अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि याच्या पुढे बी भविष्यामध्ये तुम्हाला सर्वांना हे लाभ मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही सर्वच जण, माझ्या सर्व राजकीय जीवनातले सहकारी. फक्त निवडणूक आले तर धंदा आमचा नाही. निवडणूक तर कोणी बी येतं,
पण निवडणुकीच्या नंतर सुद्धा सामाजिक बांधिलकीतून लोकांना मदत करणं हेच आमचं कर्तव्य आहे आणि त्या उद्देशानंच आम्ही राजकारण करतोय. भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. मी बहुतांश लोकांना ओळखतो, सगळेजण इथं आणि तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी आमच्या परिवाराने आणि आमच्या मित्रपरिवाराने स्वीकारलेली आहे. पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.